भागवतांचे कान टोचलेले आहेत. राम मंदिर बांधणं म्हणजे बघा, भागवतांच्या कान टोचण्याला काय अर्थ नाही. कान टोचणं, कानाला भोकं पाडणं, याच लोकांनी भाजपला सत्तेवरती आणलं हे लक्षात घ्या. देशाचं नुकसान करणारं, महाराष्ट्राचं नुकसान करणारं काम हे RSSने केलं आहे, म्हणून मराठी माणसावर मुंबईत हल्ले होत आहेत. तेव्हा भागवतांच्या कान टोचण्याकडे फार लक्ष देऊ नका. ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले संघानं आणि ज्यांच्यामुळे आम्ही पराभूत झालो लोकसभेला, असा अजित पवारांवरती आपण आरोप केला, त्या अजित पवारांना तुम्ही बौद्धिकाला बोलवता. बौद्धिक घ्यायला बोलवता त्यांचे लोक, आणि त्यांचा प्रचार केला तुम्ही विधानसभेत. फार लक्ष देऊ नका. मुंबई कांग्रेस ऑफिस में हमला हुआ है, क्या उसका समर्थन मुख्यमंत्री करने वाले हैं क्या? एक पॉलिटिकल पार्टी, एक राष्ट्रीय पार्टी है कांग्रेस, जिस पार्टी ने देश के स्वतंत्रता संग्राम में सबसे बड़ा योगदान दिया है. बीजेपी का योगदान नहीं है, RSS का कोई योगदान नहीं है, कांग्रेस का योगदान है स्वतंत्रता संग्राम में. ऐसे पार्टी के मुंबई के कार्यालय में जिस तरह से भाजपा के गुंडे कल हड़कंप मचा रहे थे, हल्ला बोल कर रहे थे, क्या इस राज्य के मुख्यमंत्री उसका समर्थन करने जा रहे? शर्म आनी चाहिए. त्यांचा अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस हे जे मागणी करतायत की मुख्य आरोपीला अटक करा, ते अद्याप का अटक होत नाही? आणि मुख्य आरोपीला पाठीशी घालणारे त्याचे जे बाहुबली आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसलेले. हे महाराष्ट्रावर राज्य करणार आणि हे महाराष्ट्राला शांतपणा देणार. चला, थँक्यू. दुर्दैवी मृत्यूने हत्या झालेल्या आहेत. हे काल बोटीचा अपघात झाला वगैरे सोडा, हे अपक्ष कोणी सरकार. पण महाराष्ट्रात जिल्ह्यात गावागावामध्ये हल्ले, हत्या, दरोडे यांना ऊत आलेला आहे. काल मराठी माणसाची कल्याणमध्ये हत्याच होणार होती, ते वाचले. मुंबईमध्ये ठिकठिकाणी मराठी माणसांवर हल्ले करण्याची कारस्थानं रचली जात आहेत. आमचं लक्ष आहे, आमच्याकडे माहिती येते. कल्याणमध्ये सुरुवात लक्षात घ्या. हाँ बोलिए, क्या कल्याण में देखिए, मुंबई है, कल्याण भी मुंबई का हिस्सा है. कल्याण हो, डोंबिवली हो, अमरनाथ हो, ये जो लोग आते हैं बाहर से, हम उनको स्वीकार करते हैं. लेकिन महाराष्ट्र में बीजेपी की सरकार आने के बाद उनकी हिम्मत बढ़ गई है कि ये मराठी लोगों को ही मुंबई से निकालना चाहते हैं. कल्याण में एक मराठी फैमिली के ऊपर हमला हुआ, इसलिए हमला हुआ कि वो मांसाहार करते हैं. वो मांस मच्छी खाते हैं. अगर मांस मच्छी खाते हैं तो उसमें क्या गुनाह है क्या? हम क्षत्रिय लोग हैं, मराठी लोग हैं, हम तो खाएंगे. हम देश की रक्षा करने वाले लोग हैं, तो दाल रोटी खाकर रक्षा करेंगे देश की. आप तो भगोड़े हो सब लोग, आप रणछोड़ दास हो, तो आप हमारे पे हाथ उठाएंगे तो हाथ काट कर फेंक देंगे.